छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात ज्या लढाया व्हायच्या त्या लढाया अश्वांना घेऊन व्हायच्या आणि छावणी उधळायचं काम जे अश्व करायचे त्यालाच आता टेंट पेगिंग असं म्हटलं जातं आणि त्याची स्पर्धा पुण्यातल्या SP कॉलेजच्या मैदानावर भरलेली आहे। पुणे महापौर चषक राज्यस्तरीय अश्वारोहण ही स्पर्धा आहे। माझ्या मागे जर बघितलं तर सगळे अश्व दिसतात, वेगवेगळ्या राज्यातनं, वेगवेगळ्या महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या शहरातनं हे सगळे अश्व इथे आलेले आहेत आणि हॉर्स रायडर्स देखील आहेत आणि त्यांचे प्रशिक्षक देखील आहेत। त्यांचे नावं फार इंटरेस्टिंग आहेत। एकाचं नाव शिवराज आहे, दुसरीचं नाव मस्तानी आहे आणि अर्थातच अशा वेगवेगळ्या आपल्या अश्वांना घेऊन हे सगळे रायडर्स आहे पुण्यात आलेत आणि अश्वारोहण स्पर्धा इथे भरलेली आहे। आणि या स्पर्धेचं नेमकं वैशिष्ट्य काय आहे, कशी ही स्पर्धा असते हे सगळं जाणून घेण्यासाठी माझ्यासोबत सर आहेत। ही वेगळी स्पर्धा दिसती आहे दरवेळीपेक्षा, काय नेमकं वैशिष्ट्य आहे? ही अश्वारोहण हा आपला पारंपरिक क्रीडा प्रकार आहेच आहे, पण हा ऑलिम्पिक इव्हेंट पण आहे। याच्यामध्ये यात पुणे महापौर चषक अश्वारोहण स्पर्धेत महापालिकेने आणि महापौरांनी आम्हाला संधी दिली, त्याबद्दल मुख्य त्यांचे धन्यवाद। या 3 दिवसामध्ये हे जे ऑलिम्पिक स्पर्धा आहेत, शो जम्पिंग आहे, टेंट पिकिंग आहे, ड्रेसाज, हे मुख्य इव्हेंट तर आहेच आहेत, याच्या स्पर्धा चालूच आहेत, पण याच्याबरोबर लहान मुलांच्याकरता जिमखाना इव्हेंट्स हे पण यामध्ये होत आहेत आणि वयवर्ष 10 पासून ते 54 वर्षापर्यंतचे स्पर्धक या खेळामध्ये सहभागी आहेत। महाराष्ट्रातल्या वेगळ्या शहरातनं, जिल्ह्यातनं हे स्पर्धक आपले घोडे घेऊन आलेत। वेगवेगळ्या प्रजातीचे घोडे इथं आहेत, म्हणजे काही हनवेरियन आहेत, काही जर्मन ब्रीड्स आहेत, काही ऑस्ट्रेलियन आहेत, इंडिजिनस ब्रीड्स आहेत। वेगवेगळ्या ब्रीडचे घोडे या स्पर्धेत सहभागी होऊन आणि स्पर्धक आपलं कौशल्य त्याच्यात दाखवत आहेत। कुठले कुठले स्पर्धक आहेत आणि काय काय त्यांच्या घोड्यांची नावं आहेत? याच्यामध्ये वेगळ्या शहरातले, जसं म्हणलं की मुंबई, ठाणे, नाशिक, धुळे, नंदुरबार, संगमनेर इकडचे स्पर्धक आलेले आहेत आणि प्रत्येकाला घोडा या खेळातलं एक मोठं वैशिष्ट्य आहे ऑलिम्पिकपर्यंत, की ऑलिम्पिकमध्ये सुद्धा दुसरा सजीव तुमच्याबरोबर प्लेअर नसतो। आपण बाकीचे खेळ बघितले तर आर्चरी असेल किंवा कुठलाही, त्यातला जो तुमचा पार्टनर आहे हा लाईव्ह नाही, सजीव नाही आहे। हा एकमेव खेळ असा आहे की ज्याच्यामध्ये तुमचा सजीव पार्टनर तुमच्याबरोबर आहे आणि त्याला घेऊन तुम्ही परफॉर्मन्स करतात। तर हा घोडा हा प्रत्येकाचा जीव की प्राण असतो, प्रत्येकाचा सहकारी असतो आणि तुमच्या दोघांच्या बरोबर बॉन्डिंग नसेल तर तेवढा तो खेळ चांगला होऊ शकत नाही। मग प्रत्येक आपापल्या आवडीने आपापल्या घोड्यांची नावं ठेवतो, जसे मस्तानी बघितलं, लिओ बघितलं, आपके घोड़ों का नाम, इसका नाम क्या है? फियोना। फियोना। यस। और आपके? शिवराज। शिवराज, हा शिवराज नावाचा घोडा आहे। आपके? अनिका। अनिका। अशा वेगवेगळ्या नावाचे हे त्यांनी सांभाळलेले आणि त्यांनी या स्पर्धेसाठी तयार केलेले सगळे अश्व आहे। माझ्यासोबत एक हॉर्स राइडर आहेत। कितने साल से आप ये गेम्स खेल रहे हो? एक्चुअली हम रेगुलर अभी तो कॉलेज डे में हमने किया था 2006 में, जब कॉलेज में तब स्टार्ट किया था राइडिंग। अगेन परस्यू किया, दोबारा रिज्यूम किया, गेम खेल रहे हैं अभी। घर से कोई खेलता था, पापा और ये सब लोग? नो ऐसा नहीं था, बस माहौल था, बिकॉज वी वर इन NCC, फिर उसके बाद थोड़ा आर्मी वाला कल्चर मिला तो उसी इसमें रहते रहते हम इसमें राइडिंग में आए। कहाँ से आप? मैं उत्तराखंड से। ये इवेंट के लिए आए? यस, इवेंट के लिए आए हैं। इसके पहले कौन से कॉम्पिटिशन जीते? इससे पहले मैंने नेशनल टेंट पैकिंग खेला है, उसमें सिल्वर मेडल रहा टीम में। सो जंपिंग भी खेला है, हैवे अभी जिसको टॉप स्कोर कहते हैं, उससे पहले हैवे गैम्बल कहते थे। हैवे गैम्बल में मेडल था, टेंट पैकिंग में मेरा गोल्ड था नेशनल पे, और अभी रिसेंटली एक नेशनल खेला, उसमें भी सिल्वर मेडल रहा है। इसका नाम क्या है? मानकी। और एक हॉर्स राइडर मेरे साथ है। आप कहाँ से हो? मैं नेटिवली राजस्थान से हूँ। हाँ। नाम मेरा जितिन सिंह है। हाँ। घोड़े हर्षिल है। Me and Arjun, we started playing together. So we have played during NCC in army days. We have been fast friends, course mate. Yes. ओके। काही राजस्थान आणि वेगवेगळ्या राज्यातनं आलेच आहेत आणि मराठी हॉर्स रायडर्स देखील इथे आहेत। हिचं नाव मस्तानी आहे। रुबी। किती वर्षांपासून खेळतो? मला या फील्डमध्ये 1 वर्ष झालं, मी 1 वर्षापासून इक्वाइन गेम्स खेळतोय आणि खूप मजा येते या फील्डमध्ये। सगळ्यांनी ट्राय करायला पाहिजे, कारण की तुमच्यासोबत एक जिवंत जीव खेळतोय आणि त्यांचं तुमचं दोघींचं बॉन्डिंग होणं हे खूप महत्त्वाचं आहे। त्याच्यामुळे तुम्हाला कळेल भाऊ बॉन्डिंग। घोड्यांची हेअरस्टाईल कोणी केलेली आहे? हे आमच्या इथे एक महिला रायडर पण आहे, ते त्यांनी केली आहे। घोड्यांच्या वेण्या वगैरे घालून ते आपल्या घोड्यांना सजवून इथे घेऊन आलेले आहेत। अर्थातच राज्यातल्या
आणि देशातल्या वेगवेगळ्या शहरातनं या ठिकाणी टेंट पेगिंग जो शिवकालीन खेळ आहे तो खेळ खेळण्यासाठी हे सगळे अश्वारूढ इथे आलेले आहेत आणि अर्थातच हा गेम्स पुढे सुरू राहणार आहे. मात्र घोड्यांची जो नाद असतो तो या सगळ्यांना दिसून येत आहे आणि ही स्पर्धा अशीच छान पद्धतीने सुरू राहील. याच्यातलं कोणी जिंकेल किंवा कोणी हारेल एवढं असलं तरीही ही स्पर्धा प्रत्येकापर्यंत पोहोचवण्याचं काम हे सगळे जण करतायत. कॅमेरामन अमोल गवाळेसह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.